नमस्कार, रजनी काळभोर किचन मध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सांडगा कांदा रेसिपी। सांडगे बनवण्याची रेसिपी आपण अगोदरच पाहिली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। उन्हाळ्यामध्ये एकदा सांडगे बनवले की ते अगदी वर्षभर पुरतात। आयत्या वेळी भाजीला काही नसले की आपण सांडग्याची भाजी बनवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सांडगा कांदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। बारीक चिरलेला कांदा, येथे आपण 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले। सांडगे, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, तेल। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचे। तेलामध्ये सांडगे टाकून 2-3 मिनिट तळून घ्यायचे। जास्त डार्क रंगावर नाही तळायचे। एका प्लेटमध्ये तळलेले सांडगे काढायचे। राहिलेल्या तेलामध्ये कांदा टाकायचा। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। कांदा परतण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे। कांदा परतताना गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा। कांद्याचा रंग थोडा चेंज झाल्यावर गॅस कमी करायचा, म्हणजे कांदा सगळीकडून छान एकसारखा परतला जातो। सांडगा कांदा असो किंवा डाळ कांदा, याची खरी चव ही कांद्याच्या परतण्यावरच अवलंबून असते। कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेलाय। आता यामध्ये तळलेले सांडगे टाकायचे। सांडगे टाकल्यावरही 2 ते 3 मिनिट कांदा परतून घ्यायचा। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची। कांद्याबरोबर छान परतून घ्यायची, म्हणजे कांदा पांढरा दिसणार नाही। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची। मिरची पावडर चवीप्रमाणे कमी जास्त टाकायची। थोडेसे मीठ टाकायचे। मीठ हे अंदाज घेऊनच टाकायचे, कारण कांदा परततानाही आपण सुरुवातीलाच थोडेसे मीठ टाकले होते। सगळं एकजीव करायचं। अर्धा कप पाणी टाकायचे। झाकण ठेवायचे। गॅस एकदम बारीकच ठेवायचा। 3-4 मिनिटांनंतर झाकण काढायचे। सांडगा कांदा छान शिजलाय। आता गॅस बंद करायचा। सांडगा कांदा खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।